साहूज रेसिपी स्पेशलमध्ये आज आपण एग लॉलीपॉप म्हणजे अंड्याचे लॉलीपॉप बनवणार आहोत। लहान मुले जर बॉईल केलेले अंडे डायरेक्ट खात नसतील तर आपण अशा रीतीने ट्रिक वापरून त्यांना अंडी इनडायरेक्टली खायला देऊ शकतो। तर त्यासाठी ते पहिल्यांदा मी 4 अंडी बॉईल करून घेतलेले आहेत। एक एक करून आपण सगळे अंडी इथे किसून घेणार आहोत। हे बॉईल केलेले अंडे आपण तेल पिवळा बलक देखील यामध्ये यूज करणार आहोत, तो काढून घेणार नाही। किसून घेतलेले आहे। आता त्यामध्ये आपण थोडी जिरे पावडर यामध्ये घालायची आहे। जे तुम्हाला मसाले आवडतात ते तुम्ही ॲड करू शकता। यामध्ये तुम्हाला जर आमचूर पावडर घालायची असेल ते देखील तुम्ही घालू शकता, त्यामुळे देखील छान चव येत असते। त्याचबरोबर ते धने पावडर देखील आपण घालत आहोत। याची क्वांटिटी तुम्ही अंड्याच्या क्वांटिटीवर ठरवू शकता। अंडी जर जास्त असेल तर मसाले थोडे जास्त घालावेत। इथे मी आमचूर पावडर घेतलेली आहे। मुलांना थोडा आंबट टेस्ट आवडते, त्यामुळे मी ते आमचूर पावडर थोडीशी घातलेली आहे। धनेपूड, जिरेपूड व आमचूर पावडर आपण आतापर्यंत ॲड केलेली आहे। आता उर्वरित मसाले त्यामध्ये आपण लाल तिखट देखील घालणार आहोत। तर लाल तिखट याचे प्रमाण तुम्ही तुमच्या तिखट पण तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर तुम्ही थोडे जास्त घालू शकता। मी लहान मुलांसाठी बनवत आहे, त्यामुळे ते मी लाल तिखट कमी घातलेले आहे। त्याचबरोबर यामध्ये आपण मिठाचा देखील वापर करणार आहोत व हळदीचा देखील। तिथे मी तर हळद घेतलेली आहे, हळदीमुळे पण याला चांगली चव येत असते। त्याचबरोबर आता आपण यामध्ये मीठ देखील घालू। चवीनुसार मीठ ॲड करायचे आहे। अशा रीतीने आपण सर्व मसाले यामध्ये घातल्यानंतर हे जे मसाले आहेत ते अंड्याबरोबर व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजेत, असंच आपल्याला मिक्स करायचे आहे। तत्पूर्वी आपण यामध्ये मैदा, जो खूप मैदा असतो तो इथे ॲड करायचा आहे। इथे गव्हाच्या पिठाचा देखील तुम्ही वापर करू शकता। मी ते मैदा 2 चमचा घेतलेला आहे, किंवा तुम्ही तांदळाची पीठ, रवा हे देखील ॲड करू शकता। व हे घातल्यानंतर यामध्ये लसणाच्या काही पाकळ्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत व ते देखील यामध्ये ॲड करायचे आहेत। लसूण तुम्ही चिरून देखील घालू शकता व वाटून देखील घालू शकता। व आलेचे काही काप असे आपण आले व लसूण दोन्ही देखील घातलेले आहेत बारीक चिरून। व त्यानंतर हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने, की जेणेकरून हे मसाले सर्व व्यवस्थित पसरले जावेत व अंड्याला देखील चांगले मसाले लागले जावेत। इतपत आपल्याला हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्यायचे। पीठ देखील सर्व बाजूंना समान लागले जायला पाहिजे, इतपत आपण हे मिक्स करून घेणार आहोत। मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा ॲड करणार आहोत। एक मीडियम साईज आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे, तो यामध्ये घातलेला आहे। त्याचबरोबर कोथिंबीर देखील बारीक चिरून आपल्याला यामध्ये घालायची आहे। कोथिंबीर व कांद्यामुळे याला चांगली चव येत असते। कोथिंबीर कांदा ॲड केल्यानंतर पुन्हा हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आधी आपण सुके मसाले ॲड केलेले आहेत, मिक्स करून घेतलेले आहेत। त्यानंतर आता हे कोथिंबीर व कांदा देखील आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। सुरुवातीला चमच्याच्या साह्याने व त्यानंतर हाताच्या साह्याने कांद्याच्या ज्या काही फोडी वेगळ्या सुट्ट्या झाल्या नसतील त्या देखील आपल्याला सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत। अशा रीतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर याचा गोळा बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे। थोडे थोडे तुम्ही घेऊ शकता, किंवा जर अंदाजासाठी एक चमचा देखील घेऊ शकता। मी ते हाताच्या साह्याने अशा प्रकारे याचे गोळे बनवून घेणार आहे। तुम्ही जेव्हा बाइंडिंग करायला घ्याल ते इझिली व्यवस्थित बाइंडिंग होत असतात। जेवढी साईज हवी तेवढी तुम्ही घेऊ शकता। लॉलीपॉप एवढीच देखील घेऊ शकता, किंवा लेग पीस एवढी देखील साईज तुम्ही घेऊ शकता। आता आपण लहान मुलांसाठी बनवणार आहोत, त्यामुळे ते मीडियम साईजचेच आपण गोळे करून घेणार आहोत। हे गोळ्यांचे शेप तुम्ही ओव्हल शेपसुद्धा म्हणजे लंबवर्तुळाकार शेपसुद्धा करू शकता व गोल देखील शेप करू शकता। आपण इथे गोल शेप करून घेणार आहोत लाडूसारखा। अशा रीतीने हलक्या हाताने दाबत आपण याचा एक गोळा बनवून घेणार आहोत। तुम्ही ते पाहू शकता, खूप सुंदर असा आपला हा एक गोळा बनवून तयार झालेला आहे। अशाच प्रकारे आपल्याला बाकीच्या पिठाचे देखील गोळे बनवून घ्यायचे आहेत। सेम प्रोसेसने सुरुवातीला गोळा हातात घ्यायचा आहे, त्यानंतर दोन्ही हातामध्ये आपण थोडे थोडे करून घेऊ शकतो। जर हाताला तुमच्या चिटकत असेल तर तुम्ही हाताला थोडे तेल लावले तरी चालेल, मी ते तेल काही लावलेले नाही। पण अशाच रीतीने आपण लाडूसारखा शेप देऊन हे गोळे बनवून घ्यायचे आहेत। आपण इथे 4 अंड्याचा वापर केला तरी देखील आपल्याला भरपूर असे गोळे बनत असतात, तुम्ही पाहू शकता। 9 गोळे इथे तयार झालेले आहेत। आता इथे मी ब्रेड घेतलेला आहे, आपल्याला ब्रेड क्रम्ब बनवून घ्यायचे आहे। त्यासाठी ब्रेडला आपण जो सँडविचचा ब्रेड आहे तो इथे वापरलेला आहे। 4 तुकडे घेतलेले आहेत व हे आपल्याला साधारण गरम करून घ्यायचे आहेत। थोडे गरम झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे उलटपालट करून घ्यायचे आहे। हे व्यवस्थित आपल्याला थोडे गरम झाले, कडक झाल्यानंतर आपण हे मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत। जास्त पण आपण याला भाजून घेणार नाही व त्यानंतर मिक्सरमधून याला फिरवून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्याला ब्रेड क्रम्ब मिळत असतो। आता हे व्यवस्थित गरम झालेले आहे, तर याला आपण कट करून घेऊ। तुम्ही ते पाहू शकता, आपण जास्त गरम केलेलं नाही, साधारणच गरम करून घेतलेला आहे। अशा रीतीने कट करून मिक्सरमध्ये घालायचे आहे। एक एक करून आपण सर्व सँडविचचे जे ब्रेड आहे ते स्लाइस आपण यामध्ये बारीक करून घालणार आहोत।
एका तुकड्याचे असे भरपूर तुकडे करून घ्यायचे आहेत व त्यानंतरच मिक्सरमध्ये घालायचे आहेत. तुम्हाला जास्त ब्रेड क्रम्ब करायचं असेल तर तुम्ही करू शकता. याची साईज तुम्ही मीडियम पण ठेवू शकता व एकदम बारीकसुद्धा करू शकता. जास्त जरा भाजून घेतले तर खूपच बारीक देखील होत असते, भुगा झाल्यासारखे, पण मी ते थोडा जाडसर करून घेतलेला आहे. व त्यानंतर आता आपण पुढची तयारी करायला घेऊ. इथे मी 2 चमचे मैद्याचे पीठ घेतलेले आहे, त्यामध्ये थोडे थोडे पाणी करून ॲड करायचे. इथे गव्हाचा पिठाचा, बेसनच्या पिठाचा देखील तुम्ही वापर करू शकता किंवा रव्याचा देखील वापर करू शकता. रव्याबरोबर थोडा तांदळाचे पीठ देखील तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. मग अशा रीतीने हे चांगले फेटून घ्यायचे आहे. यातले काटगुठळ्या सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत. थोडे थोडे करून पाणी यामध्ये आपण ॲड करणार आहोत. जसे आपण वडा बनवत असताना कन्सिस्टन्सी असते तशीच आपण इथे पातळ कन्सिस्टन्सीचे हे बॅटर तयार करून घ्यायचे आहे, मिक्स करून घ्यायचे आहे. हे द्रावण आपले आता तयार झालेले आहे. आता आपण पुढच्या तयारीला लागू. त्यासाठी जे आपण गोळे बनवून घेतलेले आहेत ते गोळे, हे जे मैद्याचे आपण द्रावण तयार केलेले त्यामध्ये थोडे डीप करायचे आहे. डीप करून झाल्यानंतर हा जो ब्रेड क्रम्ब आहे त्यामध्ये आपल्याला हे रोल करून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होत असते तर मैद्यामुळे वरचा भाग ओलसर होत असतो व ब्रेड क्रम्ब ह्याला पटकन चिकटले जात असतात. तुम्ही आहे असं देखील ठेवू शकता किंवा हाताच्या साह्याने ब्रेड क्रम्ब हळूहळू दाबू देखील शकता. सुरुवातीला आपण अशाच प्रकारे रोल करून घेऊ. एक एक करून सगळे गोळे अशा प्रकारे ब्रेड क्रम्बनी कोट करून ठेवून देऊ. पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी आपण ठेवून दिलेले आहे. आपण इथे शॅलो फ्राय करणार आहोत. तेल चांगले गरम झाल्यानंतर आपल्याला अशा रीतीने हा गोळा यामध्ये ठेवायचा आहे. तुम्ही पाहू शकता वरचे ब्रेडचे क्रम्ब आहे ते आपण दाबले गेलेले नाहीत, तर त्यामुळे असे जाळीदार थोडे दिसत आहे. तर आपल्याला असे दिसू नये व चिटकून व्यवस्थित राहावे म्हणून थोड्या हलक्या हाताने वर प्रेस करायचे आहे. त्यामुळे ब्रेड क्रम्ब हा चांगला गोळ्याला चिटकत असतो, निघतही नाही. तर ही एक छोटीशी ट्रिक आहे, हे आजमावून पहा. आपल्याला चांगल्या प्रकारे अशा प्रकारे एकचे लॉलीपॉप तयार करायला मिळत असतात. तुम्ही ते पाहू शकता. आता आपण सर्वच गोळ्यांना अशा प्रकारे हलक्या हाताने दाबत गोळ्यांवर ब्रेड क्रम्ब दाबून नंतर तेलामध्ये ठेवून देणार आहोत. 2 जे केलेले आहेत ते तुम्हाला दाखवण्यासाठी केलेले आहेत, फरक दाखवण्यासाठी. जर आपण तसाच ब्रेड क्रम्ब ठेवला तर असे फुटल्यासारखे दिसते, तुम्ही ते पाहू शकता. मध्यभागी जो आहे तो आपण तसाच ठेवलेला गोळा आहे व बाकीचे जे आहेत ते आपण साधारण हाताने दाबून घेतलेले आहेत. तर तुम्हाला जे आवडेल त्या प्रकारे तुम्ही करू शकता. व त्यानंतर आपल्याला आलटून पलटून असे तळून घ्यायचे आहेत. आपण शॅलो फ्राय करत आहोत त्यामुळे आपण आलटून पलटून हे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. चमच्याच्या साह्याने, झाऱ्याच्या साह्याने तुम्हाला जसे जमेल तसे तुम्ही याला फ्लिप करू शकता. अशा रीतीने सर्व आपल्याला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत चांगले तळून घ्यायचे आहेत. खूप सुंदर कलर आलेला आहे, तुम्ही ते पाहू शकता. ही रेसिपी खूपच भन्नाट अशी होत असते, लहान मुलांना देखील खूप आवडते. त्यामुळे ही एकदा नक्की ट्राय करून पहा. रेसिपी जाणून घेण्यासाठी ही मराठीमध्ये रेसिपी चॅनल आहे, पण त्याचबरोबर जर तुम्हाला हिंदी रेसिपीज हव्या असतील तर साहूज रेसिपी स्पेशल इन हिंदी या चॅनलला सबस्क्राईब करा व हिंदीमध्ये देखील याच रेसिपींचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता. आता मी ते चमच्याच्या साह्याने फ्लिप करत आहे, तुम्ही ते पाहू शकता. चमच्याच्या साह्याने हे खूपच इझी जात असते, त्यामुळे शक्यतो अशा प्रकारच्या चमच्याचा कोणताही चमचा तुमच्याकडे जो अवेलेबल असेल त्याचा वापर करून देखील तुम्ही अशा रीतीने व्यवस्थित सर्व बाजू फ्राय करून घेऊ शकता. मी एक एक करून सर्व उलटपलट करून घेणार आहे. किती सुरेख असा कलर आलेला आहे, तुम्ही ते पाहू शकता. गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. अशाच रीतीने आपल्याला खमंग असे हे गोळे बाहेरून तळून घ्यायचे आहेत व मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. कारण जर आपण हाय फ्लेम ठेवली तर वरचा भाग पटकन जळत असतो, पण आतपर्यंत ते व्यवस्थित शिजत नाही. त्यासाठी लो फ्लेमवरच आपल्याला अशा प्रकारे हे जे आपण गोळे बनवून घेतलेले आहेत क्रंची असे बनवायचे असतील तर पटकन न करता हळूहळू मंद गॅसवरच आपल्याला अशा रीतीने हे गोळे तळून घ्यायचे आहेत. गोळे सुरेख असे तळून झालेले आहेत. आता आपण याला काढून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता प्रत्येक अँगलने आपण याला तळून घेत आहोत. जिथे तुम्हाला पांढरट असे दिसत असेल तो भाग पुन्हा थोडासा तळण्यासाठी घ्यावा. अशा रीतीने हे सर्व गोळे चांगल्या रीतीने आपण तळून घेणार आहोत. आता बघता क्षणीच तुम्हाला समजत असेल की बाहेरचा भाग हा खूपच क्रंची असा झालेला आहे. असेच आपल्याला गोळे हवे आहेत. आपण जे लॉलीपॉप खातो त्यामध्ये जी टेस्ट असते तशा प्रकारचे जर तुम्हाला मसाले यूज करायचे असतील तर तुम्ही ते देखील यूज करू शकता, सॉस देखील वापरू शकता. पण मी ते अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे गोळे बनवलेले आहेत. आपले एक लॉलीपॉप चांगले तयार झाले आहेत. आता आपण एक एक करून याला काढून घेऊ. टूथपिकच्या जर स्टिक्स असतील तर अशा रीतीने त्याचा वापर आपण या लॉलीपॉप खाण्यासाठी वापर करू शकतो. मी अशा रीतीने हे इयरबड्सचे कापूस काढून नंतर ते बनवलेले आहे. पनीरच्या रेसिपीमध्ये तुम्ही पाहिलेच असेल, त्यामध्ये आपण या काड्या वापरलेल्या होत्या. त्याच प्रकारच्या काड्या आपण इथं तयार करून घेतलेल्या आहेत व आपण अशा प्रकारचा एक जुगाड करून अशा रीतीने आपले लॉलीपॉप तयार केलेले आहेत. खूप टेस्टला छान लागतात, एकदा ट्राय करून नक्की पहा. चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबही करा व सर्वात आधी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर देखील क्लिक करा.
व अशाच प्रकारच्या भन्नाट रेसिपीजसाठी साहूज रेसिपी स्पेशल चॅनलला लाईक नक्की करा व सबस्क्राईब करायची विसरू नका. साहूज रेसिपी स्पेशल एग लॉलीपॉप याची चव खूपच सुंदर अशी लागत असते. आपण टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचप बरोबर, शेजवान चटणी बरोबर, कशाबरोबर तुम्ही अशा रीतीने खाऊ शकता. अगदी काही नसेल तरी देखील असे देखील आपण हे लॉलीपॉप खाल्ले तरी देखील हे चवीला अप्रतिम लागतात. त्यामुळे ही रेसिपी एकदा ट्राय नक्की करा व आपले जे काही अनुभव असतील ते साहूज रेसिपी स्पेशल चॅनलला कळवत राहा. कमेंट सेक्शनमध्ये सजेशन देखील देत राहा. आपले सजेशन खूप महत्त्वाचे आहे, त्यामुळे सजेस्ट करायला विसरू नका. साहूज रेसिपी स्पेशल एग लॉलीपॉप.